नमस्कार, मी सतीश आयरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांनी गुगल क्लासरूम कशा पद्धतीने जॉईन करायचा. गुगल क्लासरूम जॉईन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर वरती जायचं आहे. प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर प्ले स्टोअरच्या या आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे गुगल क्लासरूम. गुगल क्लासरूम टाईप केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे गुगल क्लासरूमचा. त्यामध्ये आयकॉन तुम्हाला हा क्लासरूमचा इथे दिसणार आहे. या आयकॉन वरती टॅप करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल हे ऑप्शन मिळेल. या इन्स्टॉल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दोन ऑप्शन मिळत असतात. पहिलं ऑप्शन असतं अनइन्स्टॉलचं. जर तुम्हाला गुगल क्लासरूम हा मोबाईल मधून रिमूव्ह करायचा असेल तर त्यावेळेला अनइन्स्टॉल या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला गुगल क्लासरूम हा ओपन करायचा असेल तर त्यासाठी ओपन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला असेल. यातल्या गेट स्टार्टेड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही जीमेल आयडी असेल त्या जीमेल आयडी ने इथे लॉग इन व्हायचं आहे. मी इथे हा माझा जीमेल आयडी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. टीचरने दिलेला जो काही क्लास कोड असेल तो क्लास कोड इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमच्या पुढे जॉइन क्लास हे ऑप्शन आलेलं असेल. या जॉइन क्लास ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. तो जो क्लासरूम आहे तो क्लासरूम या ठिकाणी ओपन झालेला असेल. तो क्लासरूम ओपन झाल्यानंतर तिथे टीचरने आतापर्यंत ज्या काही सूचना दिलेल्या असतील किंवा जे असाइनमेंट्स दिलेले असतील ते सर्व असाइनमेंटची लिस्ट तुम्हाला इथे दिसत असते. स्टुडंट सेक्शन मध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स मिळत असतात. पहिला स्ट्रीम ऑप्शन आहे, दुसरा क्लासवर्क ऑप्शन आहे आणि तिसरा पीपल हा ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन जो असतो त्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअस सूचना मिळत असतात. या सूचना तुम्ही इथून बघू शकतात. क्लासवर्क वरती जर तुम्ही टॅप केलं तर टीचरने आतापर्यंत तुम्हाला जे काही क्लासवर्क दिलेलं असेल त्याची लिस्ट तुमच्या पुढे येत असते. त्यानंतर पीपल या सेक्शन मध्ये जर तुम्ही आलात तर या क्लासरूम मध्ये टीचर तुमचे कोण असणार आहेत आणि इतर विद्यार्थी कोण आहेत यांचे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे बघायला मिळत असतात. तर अशा प्रकारचा हा स्टुडंटचा इंटरफेस आहे. तर अशा पद्धतीने क्लास कोडच्या माध्यमातून विद्यार्थी हा गुगल क्लासरूम जॉईन करू शकतात. धन्यवाद.